लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्रीकांत वकील राघवला शोधण्यासाठी रत्न पारखेंच्या घरी आलेला आहे. हॉलमध्येच ठेवलेल्या मोठ्या ट्रंकमध्ये राघव लपलेला आहे असा संशय त्या वकिलाला आलेला आहे आणि म्हणून ती ट्रंक तो शोधणार आहे. खरं तर राघव त्याच ट्रंकमध्ये लपलेला आहे. पण आता सिंधू देखील ती ट्रंक खोलण्यापासून त्याला परावृत्त करत आहे. तो जेव्हा ट्रंक खोलायला जातो तेव्हा सिंधू त्याच्यावर घणाघाती आरोप करून तुम्हीच राघवला लपवून ठेवलेला आहे आणि तुम्हीच आता त्याला शोधायला आलेला आहात. तुम्ही मुद्दाम आमच्या इथं आलेला आहात आणि राघवला शोधत आहात. तुम्ही वेळ वाया घालवत आहात असा आरोप सिंधू त्याच्यावर करत आहे. पण आता त्याच्या देखील लक्षात आलंय की सिंधू आपल्याला या मोठ्या पेटीमध्ये पाहू देत नाही. तेव्हा तो म्हणतो, "मला माझं काम करू द्या. शासकीय कामामध्ये अडथळा आणू नका. जर का तुम्ही तसं केलं तर तुम्हाला देखील जेलमध्ये टाकण्यात येईल." सिंधू त्याला म्हणते, "जेलमध्ये जाण्याला मी काही घाबरत नाहीये. त्यामुळं तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. पण मी इथून हलणार नाही." तेव्हा आता त्या वकिलाने पोलिसांना सांगितलेलं आहे. तो पोलिसांना म्हणतो, "या बाई मला काम करू देत नाहीयेत. कृपया यांना बाजूला सरकवा." असं म्हणून त्याने पोलिसांना ऑर्डर दिलेली असते. पण सिंधू मात्र ऐकत नसते. सिंधू म्हणते, "मी कोणाचंच काहीच ऐकणार नाहीये. कारण तुम्हीच राघवला गायब केलेला आहे. त्यामुळं तुम्हीच राघवला कुठे ठेवलेलं आहे ते सांगा आणि आमच्यावर विनाकारण नको ते आरोप करू नका." पण आता सिंधूला बाजूला करण्यासाठी तेथे महिला कॉन्स्टेबल आलेली असते आणि ती सिंधूच्या हाताला धरते आणि सिंधूला बाजूला करते. आता मात्र वकील पेटी उघडू शकत असतो, कारण सिंधू तेथून बाजूला झालेली असते आणि आता त्याने ती पेटी उघडण्यासाठी हात पुढे केलेला असतो. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलेला असतो, कारण आता जर का त्याने पेटी उघडली, तर त्यामध्ये राघव आहे हे त्याला समजणार आणि सगळा भांडेफोड होणार. या गोष्टीमुळे सिंधू, रुक्मिणी, राजश्री, ऋतुजा, रेश्मा पुरत्या घाबरून गेलेल्या असतात आणि राघव पण त्याच पेटीमध्ये आतमध्ये असतो. त्याच्या देखील काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि एका क्षणात ती पेटी उघडली गेली आहे. पण आतलं चित्र पाहून वकिलाला मोठा धक्का बसलेला आहे. कारण आतमध्ये राघव नाहीये, तर आतमध्ये काही गाद्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या लक्षात आलंय, की राघव तर आतमध्ये नाहीये. कारण तेथे तर गाद्या आहेत आणि त्याचा मोठा हिरमूड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधू त्याला म्हणते, "माझ्यावर तुम्हाला विश्वासच ठेवायचा नाही ना? सगळं तुम्हाला तुमच्याच मनानं करायचंय ना? केलं ना? आता बघितलं ना आतमध्ये काय आहे ते? आतमध्ये गाद्या आहेत." वकील म्हणतो, "हो, त्या मला दिसतायत. तर राघव कुठे आहे ना ते सांगा." असं वकील जेव्हा सिंधूला विचारतो, तेव्हा सिंधू चिडते आणि म्हणते, की "आमच्यावरच तुम्ही आरोप करू नका. आम्ही तुम्हालाच विचारतोय, की राघवला काय केलंय ते सांगा. कारण राघवला तुम्हीच लपवलं आहे, असा माझा संशय आहे." पण आतमध्ये लपलेल्या राघवला आता जोरात शिंक आलेली असते आणि तो जोरात शिंकतो आणि त्या शिंकण्याच्या आवाजाने सिंधू मात्र पुरती घाबरून जाते. वकिलाला आणि बाकीच्या लोकांना त्याचा एवढा आवाज आलेला नसतो, पण सिंधूला मात्र त्याचा आवाज गेलेला असतो. पण आता सिंधू घाबरते. कारण हा जर का आवाज त्याने ऐकला असेल, तर आता काही खरं नाहीये. कारण यामध्ये राघव आहे हे आता त्याला स्पष्टपणे कळणार, हे त्या सिंधूला समजलेलं असतं. सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. पण ही गोष्ट त्या वकिलाला ऐकू आली की नाही आली हे तिला माहीत नसतं. म्हणून सिंधू पटकन रेश्माला खुणवते आणि टीव्ही चालू करायला लावते. रेश्माला देखील पुढचा प्लॅन समजलेला आहे. रेश्मा लगेच धावत पळत जाते आणि हॉलमध्ये सोफ्यावर ठेवलेला रिमोट उचलते आणि पटकन तिने टीव्ही चालू केलेला आहे. त्यांनी केलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं होत असतं. टीव्हीवर बरोबर बातमी चालू असते आणि बातमीत असते, राघव रत्नपारखी यांना अपहरण करून घेऊन जाणारी गाडी हिचा मोठा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये राघव रत्नपारखी हे मृत झालेले आहेत. ही बातमी जशी वकिलाच्या कानावर पडते, तसा त्याला मोठा धक्का बसलेला आहे. राघवच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर येत आहे. या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नाही. कारण आत्तापर्यंत त्याला कॉन्फिडन्स होता, की राघवला सिंधूनेच पळवून नेलेलं आहे आणि त्याला या रत्नपारखींच्या घरामध्येच बंदिस्त करून कुठेतरी लपवून ठेवलेलं आहे. पण आता धडधडीत बातमी येत आहे, की राघव रत्नपारखी यांचं अपहरण झालेलं होतं आणि अपहरण झाल्यानंतर त्या गाडीचा मोठा स्फोट झालेला आहे. त्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये IPS अधिकारी राघव रत्नपारखी यांचा मृत्यू झालेला आहे. या बातमीमुळे श्रीकांत वकिलाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. आत्तापर्यंत त्याला वाटत होतं, की ही केस आपल्या ताब्यात आहे. आत्तापर्यंत त्याला वाटत होतं, की राघवला सिंधूनेच फरार केलेला आहे आणि घरामध्ये लपवून ठेवलेला आहे. पण या बातमीमुळे त्याचा मोठा हिरमूड झाला आहे. या बातमीमुळे त्याचा मोठा घात झालेला आहे.
पण आता ही बातमी ऐकून रत्नपारखी कुटुंबीय मोठ्या दुःखात गेलेले आहेत. रत्नपारखी कुटुंबियांनी मोठं दुःख झाल्याचं नाटकच सुरू केलेलं आहे. राजश्री, रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा यांनी जोरजोरात आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते म्हणतायत, की "आता आमचा राघव गेलाय. याच माणसामुळे आमचा राघव गेलेला आहे." सिंधू तर मटकन खाली बसते आणि "राघव, अहो तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. तुम्ही जिथं असाल तिथून या हो. मला तुम्हाला पाहायचंय, मला तुम्हाला बघायचंय." याच राक्षसाने त्यांना मारून टाकलेलं आहे. याच राक्षसाने त्यांचं अपहरण केलेलं होतं. आत्ताच एका कॉन्स्टेबलने सांगितलेलंच होतं, की त्याला पळवून नेणारा हा दुसरा-तिसरा कोणी नसून ती मधू आहे. मधूनच त्याचं अपहरण केलेलं आहे. म्हणजे मधू पण जिवंत आहे आणि हा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलतोय. या सर्वांनी मिळूनच हा प्लॅन केलेला होता. राघव जिवंत होता आणि यांनी त्याला पळवून नेलं आणि त्याचं अपहरण केलं. कदाचित यांनी त्याचा मर्डर देखील केलेला असू शकतो. असे काहीही आरोप आता सिंधू त्या वकिलावर करत आहे. वकिलाला अजूनही मोठा धक्का बसलेला आहे. कोणाला काय बोलावं आणि काय बोलू नये असा मोठा प्रश्न त्याला पडलेला आहे. अजून देखील तो शांत उभा असतो आणि आता राजश्रीने बडबड करायला सुरुवात केलेली असते. राजश्रीने आरडाओरडा करायला सुरुवात केलेली असते. राजश्री मोठमोठ्याने रडत असते. "माझा एवढा मोठा मुलगा, माझा IPS अधिकारी मुलगा, अहो त्याला जेलमध्ये टाकलं. त्यांनी न केलेल्या खुनामुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं आणि आता त्याचं अपहरण झालंय. अपहरण करून त्याला मारून टाकलंय. देवा, इथं काही न्याय कायदा व्यवस्था आहे की नाही?" असं म्हणून ती आरडाओरडा करत आहे. आणि आता रुक्मिणी देखील चिडलेली असते. रुक्मिणी म्हणते, "आपल्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. आता या वकिलाच्या विरोधात आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करायची आणि याला खडी फोडायला पाठवायचं." वकिलावर एक मोठमोठे आरोप होत असतात आणि ते सगळं ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकत असते. हे काय झालं? हे कसं झालं? या गोष्टीचाच विचार करत असतो आणि त्याला कळत नसतं, की पुढं काय बोलावं. आता यांना कसं विचारावं, की राघव कुठे आहे? कारण बातम्यांमध्येच धडधडीत आलंय, की राघव याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचं अपहरण होत असताना गाडीचा स्फोट होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. आता राघवला इथं शोधायचं तरी कसं? हा प्रश्न आता त्या वकिलाच्या समोर पडलेला असतो. एवढंच नव्हे तर त्या वकिलावर मात्र आता घणाघाती आरोप होत असतात, की या वकिलानंच आमच्या राघवला मारलेलं आहे आणि हा वकीलच त्याचा खुनी आहे. आता सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात. सर्वांनी वकिलावरच केस केलेली असते आणि आता तेथे वकील आलेला असतो. वकील त्याला पोलिसांना विचारतो, की "नक्की काय झालंय मला समजेल का?" तेव्हा पोलीस सांगतात, "अहो, राघव रत्नपारखी यांचा अपघातच झालेला आहे. त्यांना ज्या गाडीमध्ये अपहरण करून नेण्यात येत होतं, ती गाडी दरीमध्ये कोसळलेली आहे आणि त्या गाडीचा स्फोट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे." तेव्हा वकील विचारतात, "पण त्यामध्ये असलेला राघव रत्नपारखीच आहे, हे तुम्हाला समजलेलं आहे का?" तेव्हा पोलीस म्हणतात, "ते आत्ता देखील समजलेलं नाही, पण ती गाडी त्यांची अपहरण करणारीच होती. आता जो व्यक्ती मृत झालेला आहे, त्याचं शरीर हे पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे, पण लवकरच ते सुद्धा सिद्ध होईल." हे ऐकल्यावर वकिलाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. कारण पोलीस स्टेशनमधून त्याला आता समजलंय, की राघव रत्नपारखी यांचा खरोखरच मृत्यू झालेला आहे. म्हणजे आता आपण गळ्याइतकं या केसमध्ये अडकून बसलेलो आहे, हे आता त्या वकिलाला पुरतं समजलेलं असतं. पोलीस वकिलांना सांगतायत, की राघव रत्नपारखी हेच गेलेले आहेत. त्यामुळे आता या केसचं काय करावं ते आम्हाला देखील समजत नाहीयेत. आता वकिलाला कळलंय, की ही केस बंद करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. कारण मधूला मारणारा राघवच आता या जगात नाही. त्यामुळे आपल्या केसला आता कसलाच अर्थ उरलेला नाहीये. ही गोष्ट त्या वकिलाला स्पष्टपणे समजलेली असते. आणि आता वकिलावरच राघवला मारण्याचे आरोप देखील झालेले असतात. त्यामुळे जास्त वेळ या पोलीस स्टेशनला थांबणं चुकीचं आहे असं त्याला वाटतं आणि तो निघून जात असतो. तेव्हा रुक्मिणीने मात्र त्याचा रस्ता अडवलेला आहे. रुक्मिणी त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या समोर गेलेली आहे. पण त्याला माहीत नसतं, की आपला रस्ता का अडवण्यात आलेला आहे आणि त्याला काही कळायच्या आतच रुक्मिणीने त्याच्या खाडकन मुस्काडात ठेवून द्यायला सुरुवात केलेली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याला काहीच कळत नाहीये. पण त्याला समजलंय, की आपण अपराधी आहोत आणि या अपराधीपणाचीच आपल्याला शिक्षा दिली जात आहे. रुक्मिणी स्वतः रडत आहे आणि त्याला खडाखड मुस्काडात ठेवून देत आहे आणि म्हणत आहे, की तूच माझ्या पुतण्याला मारून टाकलेला आहेस. तूच त्याचा खुनी आहेस. आता या राक्षसाला मी सोडणार नाही." असं म्हणून दात ओठ खाऊन ती त्याच्या अंगावर जात असते.
सर्व पोलीस स्टेशन त्याला पाहत असतं आणि सर्वांच्या समोरच त्याच्या थडाथड मुस्काळात देण्यात येत असते. रुक्मिणीने पुरता बदलाच घेतलेला आपल्याला पाहायला मिळतंय. सिंधूच्या तर अगदी मनासारख्या गोष्टी होत असतात. सिंधूनं केलेला प्लॅन अगदी व्यवस्थितपणे सक्सेस होत असतो. सिंधू पाहत असते की अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये रुक्मिणी वकिलाच्या थोबाडीत मारत आहे आणि आपल्याला जे हवं होतं तेच तिने केलेलं आहे आणि त्याच वेळेस ती राजश्रीला खुणावते की रुक्मिणीला त्यांच्यासमोरून बाजूला घे आणि राजश्री देखील जाते आणि रुक्मिणीला समजावं लागते की आपला मुलगा आता गेलेला आहे, यांना बोलून काय उपयोग आहे? या राक्षसाला शिक्षा आता पोलीस आणि न्यायव्यवस्था देतील. कारण आपला त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आपला सत्यावर विश्वास आहे. त्यामुळे याला मारून आपण कायदा हातात घ्यायला नको. आपला राघव जर का असता तर त्याला देखील हे आवडलं नसतं, असं म्हणून तिने रुक्मिणीला त्याच्या वाटेतून बाजूला काढलेलं असतं. पण आता वकिलाला मान खाली घालून बाहेर जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नसतो. थोबाडीत खाऊन देखील त्याला कोणालाच काही बोलता येत नसतं, कारण त्याच्यावरच आता खुनाचे आणि अपहरणाचे आरोप झालेले असतात. आता सिंधू देखील उठते आणि राजश्री रुक्मिणी यांना त्याच्या रस्त्यातून बाजूला काढते आणि दस्तूरखुद्द तीच त्याच्या रस्ता अडवून उभी राहते आणि म्हणते, "आमचं सगळं वाटोळं करून तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना? आता राघवरत्न पारखी या जगात नाहीत हे ऐकून तर तुम्हाला खूप चांगलं वाटलं असेल ना? आता तुमचा आत्मा शांत झाला असेल ना? आता तुम्हाला बरं वाटत असेल ना?" असं म्हणून ती त्याला मुद्दाम वाईट वाटावं असं बोलत असते. "राघवरत्न पारखी या जगातून गेलेले आहेत. या गोष्टीचं दुःख आम्हाला किती होत असेल तुम्हाला माहिती आहे ना?" वकील तिच्या चेहऱ्याकडेच पाहत असतो, तेव्हा खुदकन ती हसलेली आहे आणि तिच्या त्या हसण्यामुळे त्या वकिलाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राघव गेल्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर नाहीये, उलट ती हसून त्याला बोलते आणि चॅलेंज करून म्हणते, "राघव जिवंत आहे. तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. जशी मधू जिवंत आहे ना, तसा राघव देखील जिवंत आहे. त्याला शोधायचं असेल तर शोधून दाखवा." ही आता सिंधू तुम्हाला चॅलेंज देत आहे. आजपर्यंत तुम्ही कोणतीच केस हरला नाहीत ना, तर आता ही केस तुम्ही जिंकून दाखवा, असं सिंधू त्याला बोलते. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. राघव जिवंत आहे या गोष्टीनं तो पुरता हादरून गेला आहे. आपल्याबरोबर मोठा खेळ केला गेलाय हे आता त्याला समजलेलं आहे. इतका मोठा प्लॅन सिंधूने सक्सेस केलेला आहे. राघव तर जिवंत आहे आणि मधू जिवंत आहे हे देखील ह्यांना समजलेलं आहे. आता ही केस काही कामाची उरलेली नाहीये, पण उलट आपली बदनामी होत आहे. उलट आपण मार खाऊन बसलेलो आहोत. सिंधूच्या नादी लागून आपण मोठी चूक केलेली आहे असा पश्चाताप त्याच्या मनामध्ये होत असतो आणि सिंधूने त्याला धडधडीत चॅलेंज दिलेलं आहे. आता जे काय करायचं असेल ते करा. मार खाऊन तो आता मधूच्या समोर आलेला आहे. झालेला सगळा प्रसंग त्याने मधूला सांगितलेला असतो. तेव्हा मधू म्हणते, की "मामा, आजपर्यंत मला वाटत होतं, की तुझं डोकं चांगलं चालतंय. पण तुझं डोकं काय चालतंय ना, ते आता मला सगळं कळलेलं आहे. मी तुला लाख वेळेस एक गोष्ट बजावली होती, की सिंधूला तू अजिबात कमी समजू नको. पण तू तीच चूक केली आणि आता ती चूक आपल्याला किती महागात पडली आहे बघ." तेव्हा वकील म्हणतो, "मी तिला कमी समजलेलं नाहीये आणि अजून देखील मी हरलेलो नाहीये." मधू म्हणते, "तू हरलेला नसशील, पण ही केस मात्र आपण हारून बसलेलो आहोत. तुला समजतंय का तुझ्या एका चुकीनं काय झालेलं आहे? सिंधूने केवढा मोठा प्लॅन केला आणि सिंधूने कसा आपला गेम केलाय ते तुला समजतंय का? राघव जिवंत आहे, पण आता कायद्याच्या दृष्टीनं तो मेलेला आहे, त्यामुळं आपण त्याला शिक्षा देऊ शकत नाही. जसं मी जिवंत आहे, तसा राघव देखील जिवंत आहे. म्हणजे आपलाच डाव तिने आपल्यावर इतका व्यवस्थितपणे उलटवला आहे, की आता आपण काहीच करू शकत नाही. एक प्यादं पुढं घेऊन तिने आपल्याला चेकमेट करून टाकलेला आहे. आपला सगळा डाव तिनं हाणून पाडलेला आहे." तेव्हा वकील चिडतो आणि म्हणतो, की "मी अजून देखील हरलेलो नाहीये. तू हरलेली असशील, पण मी अजून हार मानलेली नाहीये." मधू म्हणते, "तू हार मान अथवा न मान, पण आता आपण केस हरलोय आणि आता मलाच या बिळातून बाहेर पडावं लागेल आणि राघव कुठे आहे ते पाहावं लागेल." इकडे राघव आणि सिंधू एकमेकांशी बोलत असतात आणि सिंधू राघवला झालेला सगळा प्रकार सांगत असते. तेव्हा राघव एकदम आश्चर्यचकित होऊन आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आणून सगळं ऐकत असतो आणि सिंधूला म्हणत असतो, "सिंधू, खरोखरच तू ग्रेट आहे. त्या वकिलाला तू जन्माची अद्दल घडवली आहे. त्याला जन्मात देखील असं वाटलं नसेल, की एक सिंधू नावाची व्यक्ती आपल्याला एवढी महागात पडू शकेल. त्याची बाजू चुकीची आणि असत्य होती, पण त्याला ते पटत नव्हतं, पण तू त्याला ते चांगल्याच पद्धतीनं पटवून दिलेलं आहे." सिंधू म्हणते, "त्याने आपल्याशी जो खेळ केला आहे ना, तो खेळ खूप वाईट केलेला होता. त्यामुळं त्याला त्याच्याच खेळात अडकवणं गरजेचं होतं आणि मी तेच केलेलं आहे. आपल्याला जर का तो त्रास देत असेल, तर त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. हीच तर खरी सिंधुगिरी आहे."
राघव म्हणतो, "खरंच तुझ्या या सिंधुगिरीला आता मी खूप मानलं आहे. कारण तू जे ठरवते, जे बोलते ते करून दाखवते आणि ही गोष्ट आता त्या वकिलाला देखील समजलेली असेल. त्याचबरोबर आता त्या मधूचं काय होईल ते देखील आपल्याला विचार करायला पाहिजे." तेव्हा सिंधू म्हणते, "आता मधूला घराच्या बाहेर पडण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये. कारण तुम्ही जिवंत आहात हे तिला कळलंय आणि आता तुम्हाला जिवंत शोधण्यासाठी ती बाहेर पडणार आणि आता मधू आपल्या ताब्यात सापडणार. मधू एकदा घराच्या बाहेर पडली, की आपला प्लॅन 100% सक्सेस झाला. मग आपण मधूला पकडायचं आणि पोलिस स्टेशनला नेऊन द्यायचं. म्हणजे मधू जिवंत आहे हे पोलिसांना समजेल आणि मग ही केस कायमची बंद होईल आणि मग तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडू शकाल." असा पुढचा प्लॅन सिंधूने राघवला सांगितलेला असतो. तेव्हा राघव एकदम खुश होतो आणि म्हणतो, "खरंच सिंधू, तुला किती बोलावं आणि तुझी किती स्तुती करावी ना, तेवढं कमीच आहे. कारण किती भारी तू प्लॅन केला होतास आणि किती भारी प्लॅन करून तुम्हाला जेलच्या बाहेर काढलं. त्याचबरोबर त्या वकिलावरच सर्व काही आणलं आणि त्याचबरोबर आता मधू देखील घराच्या बाहेर येईल असा जबरदस्त प्लॅन तू करून ठेवलेला आहे." सिंधूला देखील झालेल्या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूनं झालेल्या आहेत, या गोष्टीचा आनंद होत असतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की राघव आणि सिंधू प्लॅन करतायत, की आता कशाप्रकारे त्या मधूला त्या बिळातून बाहेर काढायचं. एकदा ती मधू बाहेर पडली, की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि त्यानंतर राघव घराच्या बाहेर पडत असतो. त्याने हेल्मेट घातलेलं असतं आणि गाडीवरून तो बाहेर चाललेला असतो आणि तेवढ्यात मोठा घात होतो. वकील त्याच्या समोर आलेला आहे आणि तो म्हणतोय, की "राघव, आता कुठेही जाऊ नकोस. हेल्मेट काढ. तुझे सगळे रस्ते मी पॅक करून टाकलेले आहेत." आता वकील राघवला पकडणार का? का राघव त्याला धक्का देऊन पळून जाईल आणि त्याला सापडणारच नाही? नक्की राघव आणि सिंधू यांचा काय प्लॅन आहे? का वकिलाला बोलवून आणणं, वकिलाला जिवंत आहे असं दाखवणं, हे देखील त्यांच्या प्लॅनमधलंच आहे. नक्की ते काय करणार आहेत, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.